लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा आज अकोल्यामध्ये येत आहेत। गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर सुद्धा असतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा हे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावाही घेणार आहेत। दरम्यान अमित शहा आपल्या या दौऱ्यामध्ये अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दरम्यान अमित शहांच्या या दौऱ्याला आता विरोधाची किनार लागल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांनी अमित शहा यांची स्वागतासाठी लावण्यात आलेली बॅनर्स सुद्धा फोडलेले आहेत। अकोल्यात सुद्धा अशाच प्रकारचे बॅनर्स फोडल्याची माहिती सध्या समोर येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज रात्री मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातल्या लोकसभा जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। महायुतीचं जागा वाटप अजून निश्चित झालेलं नाही, त्यामुळे शहा या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल।